महाराष्ट्रामध्ये सध्या बांधकाम कामगारांच्या सर्व योजना बंद झालेल्या आहेत. हे बांधकाम कामगारांनी समजून घेतलं पाहिजे. फक्त वेबसाईटवर जरी नवीन अर्ज भरणे आणि नूतनीकरण अर्ज भरणे एवढं जरी सुरू असलं आणि काही मेसेज जरी येत असलं तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये या योजना सगळ्या बंद केलेल्या आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 12 मे रोजी या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये खरं म्हणजे यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, कारण त्यामध्ये कामगार संघटनांचे प्रतिनिधी नाहीत, मालक संघटनांचे प्रतिनिधी नाहीत. तरी सुद्धा या बैठकीमध्ये असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय या निष्ठुर सत्ताधाऱ्यांनी आणि या मंडळाच्या सभापतींनी सदस्यांनी घेतलेला आहे. दुसरी बाब ही आहे की भारत सरकारने सुद्धा सध्या बांधकाम कामगारांचा कायदा रद्द केलेला आहे, त्यांचे नियम रद्द केलेले आहेत आणि नवीन 4 श्रम संहिता लागू केलेली आहे. त्या 4 श्रम संहितेच्या आधारावर जे नियम तयार करायला पाहिजेत महाराष्ट्र सरकारने, त्याचा मसुदा जाहीर केलेला आहे, परंतु अजूनही निर्णय घेतलेला नाही. परंतु आगाऊपणा करून या मंडळाने त्या अगोदरच सामाजिक सुरक्षा संहितेच्या नावाखाली 20 पेक्षा जास्त योजना या बंद केलेल्या आहेत. 12 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झालेला जो आहे तो समजून घेण्यापूर्वी या ज्या 4 श्रम संहिता आहेत, 29 कामगार कायदे रद्द करून केलेले आहेत, ते 4 श्रम संहिता रद्द करा अशी सर्व या देशातल्या प्रमुख बांधकाम कामगार असोत किंवा केंद्रीय कामगार संघटनांची मागणी आहे, पण हे सरकार ऐकायला तयार नाही. आणि त्या 4 श्रम संहितेमधल्या 2 संहितेमध्ये बांधकाम कामगारांचा कायदा कोंबलेला आहे, पण त्यातल्या महत्वाची कलम सगळी गायब केलेली आहे. त्यामुळे त्या सामाजिक सुरक्षा संहिता जी आहे त्यामध्ये बांधकाम कामगार विषयक जी कलम आहेत त्याच्या आधारावर 13 जुलै रोजी 3 GR महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली आहेत. आणि त्याच्यानुसार 9वी नंतर एक स्कॉलरशिप, 11वी नंतर एक स्कॉलरशिप, मेडिकल कॉलेज असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, बाकीच्या सगळ्या कॉलेजेस स्कॉलरशिप त्यांनी रद्द केलेले आहेत. आणि हे करत असताना अशा पद्धतीच्या जाचाकाठी आहेत की जर तुम्ही पूर्वी स्कॉलरशिप घेतली असेल तर तुम्हाला आता ती स्कॉलरशिप मिळणार नाही, हे त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्याशिवाय PhD साठी हे स्कॉलरशिप देणार आहेत. म्हणजे बांधकाम कामगारांचे जी मुलं PhD करतात, जी मुलं परदेशामध्ये जाणार आहेत, त्यांना किती पैसे द्यायचे त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही. मग आता परदेशामध्ये मेडिकल कॉलेज असो किंवा PhD करायसाठी असो, त्यांचे सगळे भत्ते देणार आहेत, प्रवास खर्च देणार आहेत. म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम द्यायची तरतूद त्यांनी केलेली आहे. याचा अर्थच असा आहे की ह्या ज्या योजना आहेत शैक्षणिक, त्या श्रीमंतांच्या मुलांची फुगीर भरती करणारे आहेत आणि गरिबांच्या 1ली ते 8वी पर्यंतच्या स्कॉलरशिप काढून घेतलेली आहे. 11वी नंतर एकदा 20,000 मिळतील, 12वीला 25,000 मिळतील, इतर कुठल्याही स्कॉलरशिप या मिळणार नाहीत. तर याच बरोबर दुसरं असं आहे की आणि मग दुसऱ्या योजना सगळ्या बंद केलेल्या आहेत. आता ह्या योजना बंद करण्याचा जो प्रकार आहे तो त्यांनी केलेले निर्णय, म्हणजे ही मूळ आचारसंहिता जी आहे, 4 श्रम संहितेपैकी सामाजिक सुरक्षा संहिता जी आहे, त्या सामाजिक सुरक्षा संहिता ज्यावेळेस महाराष्ट्र सरकार मंजूर करेल त्यामध्ये येणाऱ्या ज्या योजना आहेत, तर त्याच्याशिवाय आज महाराष्ट्रामध्ये लागू असलेल्या बाकीच्या योजना आहेत त्याच्याबद्दल सरकारला निर्णय करावा लागेल चालू करण्यासाठी. आणि यांना तर सवय आहे म्हणा, लहर आहे म्हणा, विकृती आहे म्हणा, असलेल्या योजना बंद करायच्या, जे अर्ज मंजूर आहेत त्याची रक्कम द्यायची नाही, 99% फॉर्म नामंजूरच करायची आणि कंत्राटदारांची भरती करायची, हे सगळं सुरू आहे. तर त्यासाठी आता मुद्दा असा आहे की त्यांनी हे जे केलेलं आहे हे करताना एक लक्षात घ्या की आज सगळी सिस्टीम त्यांनी जवळजवळ बंद पाडलेली आहे. त्यांच्या 13 जुलैच्या GR मध्ये असं नमूद आहे की आम्ही हे नवीन जे घेतलेले निर्णय आहेत ते निर्णय आम्ही ऑनलाईन त्याच्यामध्ये सबमिशन त्याचं करीत आहोत. तर हे सांगायच्या नावाखाली सगळं आज बंद आहे, कसलीही अर्ज दाखल होत नाहीत. दुसऱ्या बाजूला यांच्या वेबसाईटवर एक बाब आहे
BOCW वर. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये 2011 सालापासून आजपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केलेली आहे. याचा अर्थ काय की एका कुटुंबामध्ये जर 5 माणसं असतील तर 5 कोटी माणसं संबंधित आहेत कमीत कमी. आणि 5 कोटी 13 कोटी लोकसंख्यापेक्षा बदल म्हणजे महाराष्ट्रातील निम्मी लोकसंख्या या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाशी संबंधित आहे. आता आमचं म्हणणं असं आहे की ही जी काही बोगस नोंदणी आहे ती सगळी सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे. दुसरं असं आहे की सेवास्तर त्यामध्येच BOCW सांगितले की 88 लाख अर्ज आम्ही मंजूर केलेले आहेत. आणि तरी सुद्धा आज त्यांच्याकडे 15 लाख अर्ज हे अनिर्णित आहेत, नोंदणीसाठी लोकांनी केलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला 12 लाख असे नूतनीकरणासाठी पेंडिंग आहे. आणि त्याच्याशिवाय 8 लाखापेक्षा जास्त लाभाचे अर्ज आहेत. आणि ही जी मी आता सांगतोय आकडेवारी ते 2-2 तासाला ते बदलतात असं त्याच्यामध्ये नमूद आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला 2 दिवसापूर्वी अर्ज केला होता, निवेदन पाठवून दिलेलं आहे, ते एकूण प्रलंबित अर्जांची संख्या ही 33 लाख आहे महाराष्ट्रामध्ये. आणि 33 लाख ही आजची नाही तर वर्षापेक्षाही जास्त काळापासून आहे. आता या सरकारचं बघा उलटा कारभार कसा आहे. नाव मोठं आणि लक्षण खोटं. म्हणजे हे म्हणतायत काय लोकसेवा हक्क हमी कायदा तुम्हाला आम्ही बहाल केलेला आहे. सरकारनं हमी दिलेली आहे, बनावट हमी, चुकीची हमी, खोटी हमी, सरकारची बदनामी करणारी हमी. रोज हे सरकारी अधिकारी या सरकारला जोड्याने मारतात. ही काय हमी आहे? बांधकाम कामगारांचे अर्ज म्हणे मृत्यू संबंधी 1 महिन्यात निकाली निघतील, नवीन नूतनीकरण अर्ज असतील तर 2 महिन्यात निकाली निघतील, आणि लाभाचे अर्ज असतील तर 3 महिन्यात निकाली निघतील. मग त्याच्या वर काय झालं सांगा ना. 3 महिन्याच्या वरचे जे अर्ज आहेत त्या प्रत्येक अधिकाऱ्यांना 5-5 हजार रुपये दंड करा. त्याच्यामध्ये नमूद आहे की 5,000 रुपये दंड आहे म्हणून. आमचं 52 कामगारांचं अपील चालू आहे पुण्याच्या लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली. आणखीन 173 अर्ज दिलेले आहेत. म्हणजे सरळ सरळ एक कायदा जो हमी दिलेला आहे तो तुडवला जातोय, त्याचा अपमान केला जातोय. परंतु अधिकाऱ्यांना काही शिक्षा दिली जात नाही. उलट त्यांना पांघरून घालायचं, त्यांना सांभाळून घ्यायचं, कायदे मोडणाऱ्यांच्यावर काही कारवाई करायची नाही, हे सुरू आहे. तर त्याच्यामुळे की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर कामगारांनी हे लक्षात घेतलं नाही तर मग एक एक गोष्ट आपल्या विरोधी होत जाईल. आता त्यांनी या 13 जुलैला जो काही निर्णय केलेला आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की 2 वर्ष तुमची नोंदणी पूर्ण झालेली असेल आणि तुम्ही मेला तरच तुम्हाला 3.5 लाख मिळतील. 2 वर्षापर्यंत जरी तुमची नोंदणी असली तरी तुम्हाला 1 पैसा मिळणार नाही मेला तरी. हे त्यांनी घातलं. किती धाडस आहे बघा त्यांचं. तर त्याच्यामुळे की नोंदणी असणाऱ्यांना सुद्धा जीव गेला तरी सुद्धा त्यांना मदत करायची नाही. तर हे अशी विचित्र कलम त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे कामगारांनी संघटित व्हायला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, आपली भूमिका मांडली पाहिजे. तर हे न बघता जणू काय सरकार आपलं करणारच आहे ही जी भावना आहे ती आपण फेकून दिली पाहिजे. हे सरकारला धडा शिकवलेला आहे जेनजीनी. तरुण मुलांनी दिल्लीमध्ये 1 महिनाभर उपोषण करून सरकारला धडा शिकवला आणि त्या धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. तर चिवटपणे हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. तुम्ही जर तीव्र आंदोलन केलं तरच तुम्हाला त्याचा न्याय मिळेल, अन्यथा मिळणार नाही. आणि ही जी त्यांची सगळी हा जो 12 जून रोजी काढलेला त्यांचा निर्णय आहे तो आम्हाला मान्य नाही, अन्यायकारक आहे, तो त्यांनी रद्द केला पाहिजे. जरूर आपण आंदोलन करू, पण त्याचबरोबर हायकोर्टमध्ये केसेस दाखल करण्याची सुद्धा तयारी करा. त्याच्याबद्दल आम्ही जरूर आपल्याला गायडन्स करू. आम्ही स्वतः आता 3 केसेस दाखल करीत आहोत, केलेल्या आहेत आणि 3 दाखल करणार आहोत. आणि ह्या
श्रमसंहितेच्या नावाखाली हा जो राजरोज धुमाकूळ चालू आहे आणि कामगारांच्यावर अन्याय चालू आहे तो थांबवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. यासाठी संघटित होण्याची गरज आहे. न्यायालयाबाहेर आणि न्यायालयात दोन्हीकडे आंदोलन करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत तुम्ही पाठवून द्या. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. मुंबईच्या आंदोलनाची किमान तयारी झाल्याशिवाय तारीख जाहीर करण्यात काय अर्थ नाही. त्या मागण्यांचं स्वरूप आणि आकलन सगळ्यांना झालं पाहिजे. अन्यथा गोंधळात नुसता जय म्हणून काय होत नसतं, हा आपल्याला अनुभव आहे. त्यामुळं तुम्ही सहकार्य करा, मदत करा. मी शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हा गुगल पे, फोन पे साठी सुद्धा चालतो. हे यूट्यूब चॅनल आहे, हे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. 13,700 इतके याचे सबस्क्रायबर आहेत आणि 14 लाखापर्यंत याचे व्ह्यूज आहेत टोटल. त्यामुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही विनामूल्य असल्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढी विनंती करून मी आजचा विषय पूर्ण करीत आहे. धन्यवाद.